नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेक्कन IAS तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, MPSC आणि UPSC या स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरता अनेक ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी साधारणतः जून महिन्यामध्ये सुरुवात करतात. तर या सर्व MPSCची तयारी करू इच्छिणाऱ्या आणि UPSCची तयारी करू इच्छिणाऱ्या फ्रेशर विद्यार्थ्यांकरिता कोर कॉन्स्टिट्यूशन बॅच ही मी सुरू करतो आहे दिनांक 21 जूनपासून. कोर कॉन्स्टिट्यूशन बॅचमध्ये मला अपेक्षित आहे की या स्पर्धा परीक्षांकरता जी काही बेसिक पॉलिटीची माहिती हवी असते, जी काही इंडियन कॉन्स्टिट्यूशनची बेसिक माहिती हवी असते, तिथून आपण ती बॅच सुरू करतो आहोत. बेसिक म्हणण्याचा अर्थ जी माहीत असणं गरजेचं आहे या अर्थानं बेसिक. तर या बॅचमध्ये काय मी घेणार आहे त्याचा एक आढावा आपण तो घेऊया. तर याच्यामध्ये इंडियन पॉलिटी आणि भारताचं कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन संविधान या दोघांशी संबंधित असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या संकल्पना ज्या आहेत त्या मी कव्हर करणार आहे. हा झाला पहिला भाग, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नेमकं स्टेट म्हणजे काय, पॉलिटी म्हणजे नेमकं काय, हे पॉलिटिकल स्ट्रक्चर कसं आहे याची बेसिक चौकट सगळी कळेल, जी या परीक्षांच्या अभ्यासाकरता फाउंडेशन म्हणून अत्यंत गरजेची असते. नंबर 2, याच्यामध्ये मी कोर कॉन्स्टिट्यूशनचा भाग शिकवणार आहे. म्हणजे आर्टिकल 1 ते आर्टिकल 51A हा जो काही कोर भाग आहे. मग याच्यामध्ये सर्वप्रथम आपण युनियन अँड इट्स टेरिटरी, संघ आणि त्याचा प्रदेश ज्याला मराठीत आपण म्हणतो, आर्टिकल 1 ते 4 हे शिकणार आहोत. याच्यामध्ये आपण केवळ संविधानातले आर्टिकल शिकणार नाही आहोत, तर हल्ली MPSC आणि UPSC हे दोनही आयोग आर्टिकल्सच नव्हे तर त्या आर्टिकल्सच्या सबसेक्शनवर, सब क्लॉजेसवरही प्रश्न विचारत आहेत. तर जिथे जिथे म्हणून आवश्यक असेल तिथे त्या अनुच्छेदाअंतर्गत असणारी जी काही विस्तृत माहिती आहे ती देखील आपण याच्यातनं घेणार आहोत. म्हणजे आर्टिकल 1 ते 4 त्याच्या बरोबरीनेच भाषावार प्रांतरचना, लिंग्विस्टिक बेसिसवरचं जे काही स्टेट फॉर्मेशन झालेलं आहे ते, त्याच्यानंतर त्याच्याशी संबंधित असणारे सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण खटले, त्याच्यानंतर त्याच्याशी संबंधित असणारे भाषावार प्रांतरचनेशी संबंधित असणारे महत्त्वाचे आयोग आणि राज्यांची निर्मिती, असा पूर्णपणे सिलेबस जो आहे याच्या अंतर्गत येतो, तो आपण कव्हर करणार आहोत. हे झाल्यानंतर या कोर कॉन्स्टिट्यूशनच्या बॅचमध्ये पुढचा टॉपिक आपण कव्हर करणार नंबर 3, तो म्हणजे नागरिकत्व किंवा सिटिझनशिप, आर्टिकल 5 ते 11. हा जेवढा आपल्याला परीक्षेला आवश्यक आहे तेवढा आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचा जो चौथा मुद्दा आपला येतो तो म्हणजे मूलभूत हक्क किंवा फंडामेंटल राईट्स, आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 संविधानाचा जो भाग 3 आहे तो आपण डिटेल शिकणार आहोत. FR आपलं अत्यंत डिटेल होणार आहे, जो की सगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा पाया आहे. एकदा फंडामेंटल राईट्स तुम्हाला कळले की मग आपल्याला पुढचं सगळं कळत जातं. आर्टिकल 12 मधलं राज्य असेल, 13 मधला कायदा असेल, 6 मूलभूत हक्क असतील, जो वगळला गेलेला 7वा मूलभूत हक्क आहे तो असेल, 32, 33, 34, 35 हे महत्त्वाचे आर्टिकल्स असतील. अनेक ठिकाणी आर्टिकल्सचे जे सब क्लॉज आहेत तिथे आपण डिटेल जाणार आहोत. केवळ एवढंच नव्हे तर याच्याशी जोडून सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या ज्या काही केसेस असतील, अनेक महत्त्वाचे खटले असतील, हे इन डिटेल आपण शिकणार आहोत. ह्याच्यानंतर या कोर्समध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे DPSP किंवा राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, आर्टिकल 36 ते 51. याच्यात सुद्धा आपण DPSP आणि फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्यातला संघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या विविध खटल्यांच्या माध्यमातून डिटेल पाहणार आहोत. आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत फंडामेंटल ड्युटीज किंवा मूलभूत कर्तव्य, आर्टिकल 51A आणि 42वी घटना दुरुस्ती. हे झाल्यानंतर आपल्या कोर कॉन्स्टिट्यूशन बॅचचा महत्त्वाचा जो टॉपिक आपण शेवटी घेणार तो म्हणजे घटना दुरुस्ती किंवा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटची प्रक्रिया, आर्टिकल 368. आणि ह्या प्रक्रियेच्या संदर्भात सर्व येणारे महत्त्वाचे खटले. म्हणजे कोर कॉन्स्टिट्यूशनचा जो भाग आहे जो या स्पर्धा परीक्षांकरता परीक्षेदृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, अनुच्छेद 1 ते 51A आणि घटना दुरुस्तीची प्रक्रिया आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या सर्व मूलभूत संकल्पना याचा इन डिटेल अभ्यास आपण करणार आहोत. या सर्व सिलेबसच्या PDF नोट्स तुम्हाला मिळतील. जे जे काही शिकवलं जाईल त्याच्या नोट्स तुम्हाला मिळतील. सोमवार ते शुक्रवार असे लेक्चर्स असतील. साधारणतः
किमान मला याच्यासाठी 30 लेक्चर लागतील. लेक्चर वाढू शकतात, पण 30 तरी आपल्याला किमान ते लेक्चर्स लागतील. म्हणजे एक 6 आठवडे किमान हा सगळा सिलेबस आपला चालेल, जो डिटेल होईल. महत्त्वाचा मुद्दा PDF नोट्स मिळतील. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा, हा कोर्स MPSC करू इच्छिणाऱ्या आणि UPSC करू इच्छिणाऱ्या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांकरता उपयुक्त आहे. हा कोर्स बायलिंग्वल म्हणजे दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळेला चालणार आहे. म्हणजे मराठी माध्यमात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तो चांगला समजेल आणि त्याचबरोबर जे इंग्रजी माध्यमात इंग्लिशमध्ये त्याची तयारी करतात त्यांना देखील ते समजेल, कारण नोट्स माझ्या बायलिंग्वल असतात. मी दोन्ही भाषांमध्ये सायमल्टेनियसली ते सांगत असतो. दोन्ही भाषातल्या विद्यार्थ्यांना ते चांगल्या पद्धतीने समजेल अशा पद्धतीने हा कोर्स डिझाईन केलेला आहे. PDF स्वरूपात नोट्स असतील आणि बाकीच्या ज्या काही तुमच्या शंका असतील त्या तुम्ही डेक्कन IASच्या फोनवरती संपर्क करून विचारू शकता. या कोर्सच्या प्रवेशासंबंधीची इतर माहिती जी काही आहे ती खाली कमेंट सेक्शन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हा कोर्स सुरू होतो आहे दिनांक 21 जूनपासून. दिनांक 21 जूनपासून हा कोर्स कोर कॉन्स्टिट्यूशन बॅच जी काही आहे, जी मी घेणार आहे, ते 21 जूनपासून सुरू होईल. याच्यामध्ये संविधानातला जो काही गाभा घटक मी आत्ता सांगितला तो पूर्ण कव्हर केला जाईल. ॲडमिशन प्रक्रियेविषयी तुम्ही डेक्कन IASच्या फोनवरती संपर्क करू शकता. जी काही माहिती तुम्हाला हवी असेल ती तुम्हाला ऑफिसकडनं दिली जाईल. धन्यवाद.